तर इकडे उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पावसाचं प्रमाण अधिक आहे। नाशिकच्या गोदावरीच्या पूर परिस्थितीत वाढ झाली आहे। दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वरपर्यंत पाणी आता वाढलेलं आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानं नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होते। रामकुंड आणि गोदा घाटचा परिसर गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली आला आहे। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अपडेट्स देतात। प्रांजल, सध्याची स्थिती काय आहे? दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे, नेमकी काय या आत्ताची परिस्थिती आहे आणि आता पुढच्या काळात काय परिस्थिती निर्माण होऊ शकते या संदर्भात जिल्हा प्रशासनाचं काय म्हणणं आहे? नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर जून महिन्यामध्ये धुवाधार असा पाऊस झालेला होता। जून महिन्यात जिल्ह्याचा पाणीसाठा जवळपास 70% वर जाऊन पोहोचलेला होता। मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती ही घेतलेली होती। आपण गेल्या काही दिवसातच बघितलं तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार हा बघायला मिळतोय। नद्यांना कुठेतरी पूर हा आलेला आहे। मात्र नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती आणि अखेर काल रात्रीपासून या पावसाला सुरुवाती झाली आहे। आपण समोर ही रामकुंड परिसरातील दृश्य बघत आहोत। समोर आपण जर बघितलं तर दुतोंड्या मारुती आहे, जो खरं तर पुराच्या पाण्याची ओळख हा समजला जातो, पुराच्या पाण्याचं मापक हे समजलं जातं। त्या दुतोंड्या मारुतीच्या देखील कमरेपर्यंत पाणी हे येऊन पोहोचलेलं आहे। गंगापूर धरणातून आज सकाळी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता। 500 क्युसेकने पाणी हे सोडलं जात होतं आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने आता वाढ करण्यात आली आहे आणि सध्या जवळपास 6500 क्युसेक एवढं पाणी गोदापात्रात झेपवतंय। यामुळे आपण समोर जर बघितलं तर पूर परिस्थिती ही गोदावरीला निर्माण झालेली आहे। यासोबत दारणा धरणातून देखील 22,000 एवढं क्युसेकने पाणी दारणा नदीत सोडलं जात आहे। गोदावरी आणि दारणाचं पाणी हे नांदूर-मंतरेश्वर बंधाऱ्यामार्गे जायकवाडीला जाऊन पोहोचत असतं। त्यामुळे जायकवाडीच्या देखील धरणाचे आता दरवाजे उघडले जाणार आहेत आणि कुठेतरी मराठवाड्यामध्ये देखील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं दिसून येणार आहे। आपण जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये एकूण 23 ही धरणं आहेत आणि त्यापैकी जवळपास 12 धरणं ही 100% भरलेली आहेत। आता सध्याच्या परिस्थितीला 13 धरणांमधून पाणी हे सोडलं जात आहे। आपण समोर जर पाहिलं तर महापालिकेचे अग्निशमन अधिकारी आहेत आणि ते नदीकाठच्या गावांना सूचना देखील देत आहेत, नदीकाठी तुम्ही जाऊ नका आणि अनेक अशा सूचना दिल्या जात आहेत। आपण हे अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात। घेऊन जायचे आहेत, सर्वांना विनंती आहे। सर, काय आता नक्की आपण आवाहन करतो? आपण आता सध्या नागरिकांना आवाहन करतोय, जे बाहेरगावून जे भाविक आलेले आहेत त्या भाविकांना या पाण्याची कल्पना नसते आणि त्याच्यामुळे त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो। आणि बऱ्याच भाविकांनी या गंगा गोदावरी किनारी वाहने लावलेली आहेत। बरेच वाहने सकाळपासून आम्ही काढलेली आहेत आणि बरेच वाहनं अशी वाहून जात होती, त्यांना आम्ही सुरक्षितस्थळी दोराच्या सहाय्याने बाहेर काढून त्यांच्या ताब्यात दिलेली आहे। आणि जे गंगा गोदावरी किनारी जे लहान जे धंदा करणारे आहेत की त्यांचं जे छोट्या छोट्या टपऱ्या आहेत काय आहेत की त्यांना सुद्धा आम्ही मदत केलेली आहे। रात्रीतून आता पुन्हा एकदा म्हणजे पूर परिस्थिती निर्माण अशी परिस्थिती, नागरिकांचं काही स्थलांतर वगैरे केलं जाईल किंवा काय सध्याची परिस्थिती? नाही, सध्या तर असं काही आढळत नाही, पण जर वरती पाण्याचा जर प्रवाह जास्त असला तर भाविकांना किंवा या जे साईडला जे नागरिक आहेत त्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन त्यांना सुरक्षित स्थळी काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। आपण बघत आहोत की एकीकडे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय, त्यासोबतच प्रशासन देखील कुठेतरी सतर्क झाल्याचं दिसून येतंय। अगदी धन्यवाद। नाशिकवरून प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। सध्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे आणि नाशिकमध्ये भाविक मोठ्या संख्येने येत असतात, त्यामुळे या भाविकांसाठी सध्या उद्घोषणा करण्यात येत आहेत, सूचना देण्यात येत आहेत।